नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपला आरोग्य आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योग्य विहार हे खरं तर खूप गरजेचे आहे. पण बदलत्या जीवनशैलीमुळे, बदलत्या काळामुळे आपण हे आरोग्यदायी सवयी विसरत चाललो आहोत. त्यामुळेच नैसर्गिक जे कार्यक्षमता असते ती कमी होत चालली आहे आणि त्यामुळेच आपण काही आजारांना आमंत्रण देत आहोत. ते म्हणजे जीवनशैलीजन्य आजार. मग ते आजार कुठले? तर डायबिटीज म्हणजेच मधुमेह, प्रमेह, स्थौल्य म्हणजेच ओबेसिटी, उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन, किंवा हृदयाची इतर विकार म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हृदयामध्ये हार्ट ब्लॉकेजेस होणे. त्यासोबत हे आजार लहान मुलांमध्ये पण होऊ शकतात. मग प्रेक्षको, याचा उपाय काय? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे संतुलित आहार घेणे. आयुर्वेदानुसार आहाराला परम औषध सांगितलं आहे. तसंच चरक सूत्रस्थानात एक सुंदर अशी ओळ आली आहे की परीक्षेचं हितम देहो आहार संभवा. एव्हरी सेल ऑफ द बॉडी इज मेड अप ऑफ आहार. जशी आहाराची प्रकृती तशीच देहाची स्थिती, म्हणजेच यू आर व्हॉट यू ईट. योग्य आहारासोबत तुम्हाला योग्य विहाराची खरं गरज आहे. म्हणजेच धूम्रपान नसणं किंवा मद्यपान म्हणजे बंद असणं हेही यासोबत गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर आजचा आपला विषय ठेवलेला आहे. पहिल्यांदा आपण आजचा विषय बघूया. आजचा आपला विषय जीवनशैलीजन्य आजार. पुन्हा एकदा विषय सांगतो, जीवनशैलीजन्य आजार. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत वैद्य अशोक लोंढे सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. थँक्यू. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे. सर BA MS MD यांनी सायन आयुर्वेद महाविद्यालयामधून केलं आहे. त्यासोबत 35 वर्ष आयुर्वेदाशी सर संबंध ठेवतात आणि सर अध्यापकसुद्धा होते. त्यासोबत सरांनी विभाग प्रमुख म्हणून पण आपलं काम केलं आहे. MDच्या काही विभाग विद्यार्थ्यांसाठी सर मार्गदर्शकसुद्धा होते. त्यासोबतच सर परीक्षकसुद्धा आयुर्वेदाशी संबंधित काही कार्यासाठी होते. तसेच आयुर्वेदात दक्ष म्हणून सामान्य जनात सर परिचित आहेत. तसेच मुंबईजवळील भागात अनेक वैद्यकीय कॅम्प सरांनी भरून आणले आहे. त्यासोबतच औषध उपचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणे किंवा रुग्णसेवेसाठी सरांनी खूप झटलं आहे. याशिवाय सर उत्तम कवितासुद्धा करतात आणि कवितांचं परीक्षणसुद्धा करतात. सरांचं नाटकांमध्ये पण एक विशेष रुची आहे. सर पेंटिंगसुद्धा करतात आणि त्यासोबत 4 वर्ष दिवाळी अंकाचं उपसंपादक म्हणून सरांनी काम पाहिलं आहे. ही सरांची ओळख आहे. तर चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जीवनशैलीजन्य आजार म्हणजे नेमकं काय? काय सांगाल? जीवनशैली म्हणजे मनुष्य किंवा व्यक्ती किंवा सर्व समाज एक आपली स्वतःची आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारे जगण्यासाठी जे प्रयत्न करतो आणि त्यानुसार वागतो, त्याच्यामध्ये जे बदल असतात, प्रत्येकाची वेगवेगळी जीवनशैली असते. ती त्याच्या शिक्षण, ज्या ठिकाणी कार्य करतो आहे त्यानुसार आणि बऱ्याच वेळा ती व्यवसायाशी सुद्धा संबंधित असते. नक्कीच. आता जीवनशैलीजन्य आजार म्हणजे जीवनशैली जर बरोबर नसली तर त्यामुळे आजार उद्भवू शकतात. तर मुळात माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की व्याधीचं कारण काय? म्हणजे व्याधी का होतात? व्याधी होण्याचे कारण म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे आहार विहार जर आपला चुकला, जे मगाशी तुम्ही जसं सांगितलं त्यानुसार, तर त्याप्रमाणेच जर आहार विहार जर आपला व्यवस्थित नसला तर दोष प्रकोपित होतात आणि दोष प्रकोपित झाल्यानंतर ते इतरत्र प्रकोपित झालेले दोष अवयवांमध्ये जातात आणि त्या अवयवाला
खराब करतात, म्हणजेच त्या ठिकाणी व्याधी निर्माण करतात. बरोबर. आणि ही व्याधी निर्माण झाली जोपर्यंत त्या अवयवाची कॅपॅसिटी आहे म्हणू, किंवा जोपर्यंत तो अवयव नॉर्मल काम करतोय किंवा साधारणपणे तो सहन करतोय, तोपर्यंत व्यक्तीला त्या मानाने तसा आजार आहे असं वाटत नाही. आणि बऱ्याच वेळा जर त्याच प्रकारे त्याचे निदान म्हणजे त्याचे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे त्या अवयवाला त्रास होईल असे वेगवेगळे आहार विहार केले, तर झालेला दोष, जो प्रकुपित झालेला दोष, तो अवयवात गेल्यानंतर काही कालांतराने व्याधी निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. सर, तुम्ही जीवनशैलीबद्दल जेव्हा आपण इतरही चर्चा करत होतो, तर तुम्ही सांगत होते की जीवनशैली हे बऱ्याचदा द पीपल आर कंपेल्ड टू परफॉर्म लाईक दिस. म्हणजे जीवनशैली त्यांना खरं तर तशी पाळायची नसते, त्यांना आरोग्यदायी जीवनच जगायचं असतं. पण बऱ्याचदा असं होतं की सपोज कोणाचं कामच इलेक्ट्रिशियनचं आहे आणि त्याला त्रास मानेचा आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा आहे, तर तो त्याचं काम सोडू शकत नाही. किंवा कोणी लेबरर आहे तर तो उन्हात त्याचं काम असणार आहे, मग उन्हा संबंधित जे काही आजार आहे त्याला होणारच आहे. मग बऱ्याचदा जीवनशैली हे आपण स्वतः डिसाईड करत नाही, तर इतरही फॅक्टर्स डिसाईड करतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जीवनशैली दोन प्रकारची आहे. एक आपण नागरी जीवनशैली म्हणतो आणि दुसरी आहे ती ग्रामीण. आता नागरी जीवनशैली असो किंवा ग्रामीण जीवनशैली असो, ह्याच्यामध्ये परत दोन भाग होतात. एक, जसं तुम्ही म्हणालात की एक जे आहे ते जीवनशैली ही किंवा स्टाईल म्हणून ॲडॉप्ट केलेली असते किंवा फॉलो केलेली असते किंवा आपण त्याचं अनुकरण केलेलं असतं. ती शैली अनुकरणाने झालेली असते. आणि दुसरी जीवनशैली जी आहे खास, ते जगण्यासाठी महत्त्वाची असते आणि म्हणून ती जीवनशैली नाईलाजाने का होईना पण ती तशीच आपल्याला चालू ठेवावी लागते. मग ते शेतकऱ्याचं जसं आपण म्हटलं, जर ग्रामीण जीवनामध्ये तर शेतकऱ्याला जर त्याचं घर जर लांब असलं तर त्याला कंपल्सरी जीवनशैली काय, त्याला सकाळी 8 वाजता जेवावं लागतंय, दुपारी जेवण बांधून नेतात, कधी नाही नेत, आणि नंतर मग रात्री 7ला किंवा 8 वाजता ह्या वेळेस त्याला जेवावं लागतं. मधल्या काळामध्ये त्याने फळ वगैरे खाल्लं तर ठीक आहे, परंतु बऱ्याच वेळा जे मध्ये मध्ये आहार व्हायला पाहिजे किंवा त्याचं पोषण व्हायला पाहिजे तर ते न झाल्यामुळे आणि त्याला हे कंपल्सरी असल्यामुळे त्याचं शेत महत्त्वाचं आहे, त्याचं काम महत्त्वाचं आहे, म्हणून तो त्यावर लक्ष देतो, स्वतःच्या शरीराकडे बघत नाही. आणि मग ह्याच्यामधूनच उन्हामध्ये काम केल्याने, पाणी कमी पिल्याने, डोक्यावर सतत घामाच्या धारा लागल्या असतील सर्व शरीरामध्ये, तर पित्ताचे आजार होणार आणि त्याला आपण टाळू शकत नाही. म्हणजे ही जीवनशैली टाळताच येत नाही, कारण ही जीवनाशी निगडीत आहे. दुसरी जीवनशैली जी अनुकरणीय असते किंवा अनुकरणीय नसली तरी अनुकरणीय झालेली असते, जसे की बरेचसे मुलं किंवा आजकालचा बराचसा समाज, ज्यातले यंगस्टर्स आहेत किंवा ते एकमेकाचं बघून किंवा पाहून सिगरेट प्यायला सुरुवात करतात. ॲक्च्युली ही त्यांची जी जीवनशैली ही अनावश्यक आहे, ह्याच्यामध्ये अजिबातच ह्याची आवश्यकता नाही, पण ही अनुकरण झाली आहे म्हणून त्यांनी केली आहे. पण ही जीवनशैली जी आहे किंवा ही जी त्यांची स्टाईल आहे ही बंद करता येते, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करता येतो. पण जी जीवनासाठी आवश्यक जीवनशैली निर्माण म्हणायच्याऐवजी जी आपण स्वीकारलेली आहे ती मात्र बंद करता येत नाही. नक्कीच. म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं की जे जीवनाशी निगडीत जी जीवनशैली आहे आणि त्यासाठी त्यांना काम करावं लागतं, तर ते आपल्याला टाळता येणार नाही, पण त्याच्यातून पण काहीतरी मधला मार्ग काढता येईल, त्याबद्दल आपण चर्चा करूच. पण सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की व्याधी हे आपण मुख्यतः बघितलं तर 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे संक्रमणजन्य आणि एक असंक्रमणजन्य. तर संक्रमणजन्यमध्ये बरेचसे असे व्याधी आहे, म्हणजे बॅक्टेरियल झालं, व्हायरल झालं, पॅरासायटिक डिसीजेस झाले. तर असंक्रमणजन्यमध्येच हे जीवनशैलीजन्य आजार येतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे हे आजार हे नेमके होतात कसे? जीवनशैलीचे जे आजार आहेत ते बहुधा इंडिव्हिज्युअल असतात किंवा एका व्यक्तिगत असतात. जसं स्मोकिंग करणार आहे ते इतरांना निगेटिव्ह स्मोकिंग किंवा पॅसिव्ह स्मोकिंग असं जरी आपण म्हणत असलो तरी खास जो आजार होणार आहे तो त्यालाच होणार आहे, बरोबर की नाही? तसंच जो कॉम्प्युटरवरती काम करत असेल तर जो आजार होईल
तो त्या व्यक्तीलाच सर्वायकल स्पॉन्डिलायसिस किंवा मानेच्या मणक्यांचा आजार होईल, किंवा त्यालाच हाताला किंवा सांध्यांना दुखापत होईल, किंवा त्याचं अकर्मण्यत होईल, किंवा म्हणजे काम करणं त्यांचं कमी होऊ शकतं. म्हणजेच ह्याच्यामधलं जे हे जीवनशैलीचे आजार आहेत हे खास करून त्या व्यक्तीलाच होतात, ते संक्रमित होत नाहीत. म्हणून त्यांना नॉन कम्युनिकेबल डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. आणि सध्या जगामध्ये मिडल क्लास म्हणजे मध्यमवर्ग आणि लोअर किंवा कमी उत्पन्न असलेल्या जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. कारण त्यांना जे कामं कठीण आहेत, जी त्रासदायक आहेत, तरी ती त्यांना करावीच लागतात. बरोबर आहे. म्हणजे व्याधी हे मुख्यतः बघितलं तर 2 प्रकारचे असतात आणि असंक्रमणजन्य जे व्याधी आहेत, ज्याच्यात डायबिटीज झालं, उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर झालं, किंवा इतरही हृदयासंबंधित जे आजार आहेत ते असंक्रमणजन्य व्याधीच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि तेच जीवनशैलीजन्य आजारांमध्ये मुख्यतः पकडले जातात. सर, आपण या विषयाला अजून पुढे नेऊया. तर तुमच्या अनुभवात जीवनशैलीजन्य आजार आयुर्वेदानुसार जर तुम्ही बघितलं तर ते कुठले आहेत, त्याला तुम्ही कसं बघतात? आयुर्वेदामध्ये सुद्धा जीवनशैलीनुसार आजार हे सांगितलेलेच आहेत. जसं की जो व्यक्ती उंटावरनं प्रवास करतो त्याला मूळव्याधीसारख्या व्याधी होण्याची शक्यता सांगितलेली आहे. तसेच जो व्यक्ती सकाळी उठतो, आरामामध्ये गोड खातो, काम करत नाही, आरामात राहतो, अभिसंधी आहार घेतो, ह्या अशा व्यक्तीला जो आजार होईल तो प्रमेह किंवा आपण मधुमेह म्हणतो, तो आजार होणारच आहे. त्याच्याशिवाय जे लोक नाईलाजाने एखादं काम, जे की भट्टीजवळ काम करणे, असं जर काम करत राहिला तर त्याच्या शरीरावरती जो अग्नीचा परिणाम होणार, त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये पित्तजन्य व्याधी होणार. तसंच जो मनुष्य पाण्यामध्येच काम करतोय किंवा थंड वस्तूंमध्येच काम करतोय, थंड विहारामध्ये म्हणजे किंवा आपण एखाद्या बर्फाच्या कारखान्यात काम करत असेल तर त्याला कफजन्य आजार नक्कीच होणार. नक्कीच असं दिसून येतं. नक्कीच. म्हणजे वात, पित्त, कफ हे जी 3 ह्युमर्स आहेत, 3 दोष आहे, 3 प्रकारचे जे प्रकृती आहेत, त्यानुसार त्यांना आजार होऊ शकतात जर त्यांचा हेतू त्याच दिशेने असेल तर. सर, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतायत पुण्यावरून. मंगलताई, तुमचा प्रश्न विचारा. बोला. हां, मला असं विचारायचं की जीवनशैलीच्या ह्याच्यात वयोमानानुसार त्यांना ऐकायला कमी येतं, तर ज्यांची स्मरणशक्ती काय काय वेळेला कमी होते, मग त्याच्यासाठी काय औषधं किंवा त्यांच्यावर काय उपाय आहे का, आपण मार्गदर्शन करू शकाल का? हां, धन्यवाद. असं आहे की जर ऐकू येत नसेल तर पहिल्यांदा आपल्याला कानाच्या डॉक्टरांकडनं ते श्रवणेंद्रिय म्हणजे कानाचं पूर्ण अंतर्बाह्य असं आपल्याला काम त्याचं बरोबर चालू आहे का हे तपासून घेतलं पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय की मेमरी कमी होत जाते, तर वयानुसार मेमरी कमी होते हे होणारच, ते शक्यच आहे बरं का. नक्कीच. धन्यवाद. मंगलताई, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ही अपेक्षा. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मिथ्या आहार आणि विहारामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. तर मिथ्या आहारामध्ये आपण षडरसांचा विचार करतो, म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे जे षडरस आयुर्वेदात सांगितले आहे, तर त्या आहार रसांचा जर अतिरेक झाला तर आपल्याला म्हणजे इतर व्याधी होऊ शकतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की षडरसांचा आणि आपल्या व्याधींचा कसा संबंध आहे? षडरस म्हणजे पहिले 3 जे रस आहेत, मधुर, आम्ल, लवण, ह्यांनी कफजन्य व्याधी होणार, अर्थात अतिरेक झाल्यानंतर. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेच आहेत, दोष जे वाढतात त्याला 3 महत्त्वाचे हेतू आहेत. तो आहे हीन योग, अतियोग आणि अयोग. जर तुमच्या आहारामध्ये पण कुठल्या पण षडरसात्मक षडरसाचा एखाद्या षडरसातील रसाचा जर जास्त वापर झाला तर तुम्हाला व्याधी निर्माण होणारच त्याच्यातनं. तसे पहिले जसं सांगितलं की मधुर, आम्ल, लवण रस आहे, त्याने कफ वाढतो. लवण, कटू, तिक्त रसाने पित्त वाढेल आणि कटू, तिक्त, कषाय रसातनं तुम्हाला
वात शरीरामध्ये वाढेल. म्हणजेच तुम्हाला काय करायला पाहिजे तर ह्या आहार रसांवरती सुद्धा योग्य प्रकारे लक्ष ठेवलं पाहिजे. आपण जास्त काय जसं की आवडतंय म्हणून लोणचं सतत खाणं ह्याने तुम्हाला त्रासच होणार. म्हणजे काय तर तुम्हाला षड्रसांवरती सुद्धा कंट्रोलमध्येच आपलं सगळं आहार घेतला पाहिजे. म्हणजे जे इंद्रियांना बरं वाटतं ते खरं तर शरीरासाठी वाईट आहे. वाईट आहे पक्का. नक्कीच. बरोबर. सर तुम्ही आम्हाला षड्रसांबद्दल सांगितलं तर त्यात मला असं वाटतं की माझं जे प्रॅक्टिशनर म्हणून स्किनमध्ये एक ओपिनियन आहे की मी जेव्हा पेशंट्स बघतो तर मला आम्ल आणि लवण म्हणजेच आंबट आणि सॉल्ट ज्यांना जास्त आवडतं किंवा त्यांच्या आहारामध्ये हे जास्त असेल तर त्यांना स्किन डिसऑर्डर्स होतात. कारण आपल्या ग्रंथात पण आलेलं आहे की आम्लरसाने रक्तम दूषयते आणि लवण रस म्हणजे सॉल्ट जास्त असल्याने प्रगालयती कुष्ठाने. म्हणजे स्किन संबंधित जे आजार आहेत ते आम्ल आणि लवण रसाने वाढतात. आणि त्यासोबत तुम्ही जर आम्हाला सांगितलंच की मधुर आम्ल लवणने कफाचे विकार, कटुतिक्त कषायाने वाताचे विकार आणि आम्ल लवण कटूने म्हणजेच पित्ताचे विकार म्हणजे पित्त आणि मग रक्तदुष्टी होऊन स्किनचे आजार होऊ शकतात. हे तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तर सर हे तर आहाराचं झालं, षड्रसाचं झालं. तुम्ही विहाराबद्दल काय सांगणार की बऱ्याचदा विहार असं असतं की वेगधारण नकळत आपल्याकडून होतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या नागरी जीवनामध्ये माणसाचं राहण्याची जागा आणि कामाची जागा ह्याच्यामध्ये बरंच अंतर दिसून येतं. आणि जे आपल्या शरीरामध्ये जे दोष निर्माण होतात आणि त्याच्याशिवाय आपल्या शरीरामध्ये काही वेग निर्माण होतात म्हणजेच आपल्या शरीरातून उत्सर्जन करण्याच्या ज्या क्रिया होतात त्याला आपण वेग येतो आणि मग आपण ते उत्सर्जन करतो. साधी शिंक आहे हे सुद्धा वेगच आहे. तसंच आपल्याला मूत्र प्रवृत्ती होणे किंवा खोकल्याची प्रवृत्ती होणे ह्या सगळ्या ज्या 13 सांगितलेल्या आहेत जे आपण अधारणीय वेग म्हणलं जातं. ह्या वेगांना जर धारण करणं म्हणजे पकडून धरणं आणि त्याला आपला नाईलाज असतो. जसं की ट्रेनमध्ये काहींचा जर प्रवास खूप लांबचा असेल तर त्यातही लोकलचा प्रवास असला तर त्यांना ती मूत्रप्रवृत्तीचा वेग धारण करावाच लागतो. आणि नंतर पुढे जाऊन त्याच्यातून त्यांना मूत्रप्रवृत्तीच्या वेगामुळे टाळल्यामुळे त्या युरेथ्रायटिससारखे आजार होतात किंवा प्रोस्टेटायटिससारखे आजार होतात. हे होणं अतिशय शक्य आहे. आणि ह्या सर्व वेगधारणांनी 13ही वेगधारणांनी म्हणजे त्याच्यामध्ये अश्रू वेगधारणसुद्धा आहे. यामुळे वाताचा प्रकोप नक्कीच होतो. आणि वात हा सर्वात शरीरामध्ये आजार निर्माण करणारा मानला जातो. कारण तो सर्वत्र संचार करू शकतो आणि तो बाकीच्या दोघांना म्हणजे पित्त आणि कफाला तो दूषित करतो आणि त्यामुळे आजाराची निर्मिती होते. आता ह्या वेगांना धारण करणं हे नाईलाज आहे म्हणून होते. बाकी जर त्याचं जर निसरण करता येत असेल तर आपल्याला आजार होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे वेग धारण करणं हे चुकीचं आहे. आणि 13 अधारणीय वेगांबद्दल आयुर्वेदात सांगितलं गेलेलं आहे. आणि जर आपण वेग धारण केलं तर त्या संबंधित कुठले आजार होणार हेही आयुर्वेदात सांगितलं गेलेलं आहे. सर आपल्याला एक फोन येतोय, विश्वास बोलत आहेत नाशिकवरून. त्यांचा आपण पहिल्यांदा प्रश्न ऐकूया. हा बोला. विश्वास प्रश्न विचारा. हा बोला. विश्वासजी प्रश्न विचारा. हॅलो सर, मला युरिक ऍसिडचा त्रास आहे. तर त्यासाठी मी माझ्या जीवनशैलीमध्ये काय बदल केला पाहिजे आणि तो युरिक ऍसिडचा आजार माझा कसा कमी होईल यासाठी मला मार्गदर्शन हवं. नक्कीच आपण उत्तर जाणून घेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक आपण उत्तर जाणून घेणार आहोत सरांकडून. सर युरिक ॲसिडबद्दल तुम्ही काय सांगाल? युरिक ॲसिड म्हणजेच शरीरामध्ये रक्तामध्ये दोष निर्माण झालेला आहे आणि रक्तामध्ये जो दोष निर्माण होतो ह्या आपल्या आहारामुळे झालेला असतो. यामध्ये युरिक ॲसिड जे वाढतं ते आपल्या आहारातील ज्याला आपण प्रथिनं म्हणतो किंवा प्रोटीन्स म्हणतो ह्याचं बाय प्रॉडक्ट जे असतं त्याच्यामुळे निर्माण झालेलं असतं
आणि हे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आपल्याला प्रोटीनचा आहार जरा कमी करावा लागेल, कमी करायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि आहारामध्ये ज्याच्यामध्ये आपण ग्रीन सॅलड जे म्हणतो ते भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे. आणि जर आपण रेग्युलर असं वागलात किंवा हे खाल्लं आणि प्रथिनांचा आहार जर कमी केलात तर युरिक ॲसिडवरती कंट्रोल येण्याची शक्यता आहे. नक्कीच. आणि त्यासोबतच नॉनव्हेज आणि अल्कोहोल म्हणजेच मद्यपान हे नसलं पाहिजे, त्याने युरिक ॲसिड नक्कीच कमी येण्याची शक्यता आहे. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत लोंढे सरांसोबत. ब्रेकवर जाण्याआधी सरांनी आपल्याला आहाराचं महत्त्व सांगितलं, त्यासोबत व्याधी मुळात निर्माण का होतात त्याबद्दल आपल्याला इतरही गोष्टी सांगितल्याने ते पटवून दिलं. आणि त्यासोबतच विहाराचा म्हणजेच आहारासोबत विहाराचाही महत्त्व असतो व्याधींना लांब ठेवण्यासाठी, हेही आपल्याला सरांनी समजून सांगितलं. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा आपल्या जीवनशैलीजन्य जे आजार असतात तर त्यांचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे. त्यामागील तुम्हाला काय वाटतं की कारण काय आहे? जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढत गेलं तसं नागरी जीवनामध्ये खूप फरक पडला. तसाच ग्रामीण जीवनामध्ये सुद्धा फरक पडला. कारण ग्रामीण जीवनात पूर्वी सर्वच लोक, शेतकरी लोक नांगर घेऊन जात होते शेतावरती. आता बरेचसे शेतकरी हे नांगराऐवजी ट्रॅक्टर वापरतात शेती करण्यासाठी. बाकी नागरी जीवनामध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय निर्माण झाले किंवा नोकऱ्या निर्माण झाल्या आपण म्हणू. आणि ते व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय एक पर्टिक्युलर किंवा एका विशिष्ट प्रकारचे कामाची अपेक्षा ठेवतं. जे नवीन आजार निर्माण व्हायला लागलेत त्या आजारांची संख्या जवळजवळ जे खास आजार ज्यांनी ह्या इंडस्ट्रियलायझेशनने आलेले आहेत ते खास करून सर्वात जास्त आहेत ते हृदयाच्या संबंधात असलेले आजार किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर आजार. दुसरे आहेत ते जे ते आपल्या शरीरातील अवयवांनुसार होणारे आहेत, जसे की पँक्रियास किंवा आपण काय आग्नेशय म्हणून त्यांनी निर्माण झालेले खाण्यापिण्याच्या मुळे झालेले मगाशी सांगितल्याप्रमाणेच डायबिटीस किंवा मधुमेह म्हणून. तिसरं आहे की आहारात जसं आपण बदल करतो तसे जे विहारात बदल करतात किंवा नाईलाजाने वेगवेगळे पदार्थाचं सेवन करतात. त्याच्यामध्ये तंबाखू आणि जो आहे खास लोकांना समजून येणारा आणि वेगवेगळ्या खाण्यामध्ये येणारा जे पॅकेट फूड आहे किंवा पॅक्ड फूड आहे त्यांनी जो आजार होतो आहे तो पण भयानक आहे, तो कॅन्सर आहे. आणि कॅन्सरजन्य जे संख्या, कॅन्सरची पण संख्या खूप वाढत चाललेली आहे. त्याच्याशिवाय जर आपण डायबिटीजची किंवा आणि इतरांची जर संख्या बघितली तर जगामध्ये म्हणजे संपूर्ण जगामध्ये 40 कोटी वर्षाला डेथ होत असतात किंवा मृत्यू होत असतात. त्याच्यातले 70% आजार हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्येच मोडले जातात, त्यांनीच मृत्यू होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज 1 नंबरला आहे. त्यांची संख्या पण जवळजवळ बघितलं तर 20 कोटीपर्यंत येते, 18 ते 20 कोटीपर्यंत त्यांची ग्लोबली हे सर्व जागतिक आकडेवारी आहे. त्याच्यानंतर जे दुसरं आहे ते कॅन्सर आहे, ते 8 ते 9 कोटीपर्यंत जाते. त्याच्यानंतर आहे श्वसनाचे विकार किंवा आपण त्याला रेस्पिरेटरी ट्रॅक डिसीजेस म्हणतो, ते आहेत 4 कोटीपर्यंत. आणि 1 ते 1.25 कोटीपर्यंतचे जे मृत्यू आहेत ते तुम्हाला डायबिटीसने होतात. म्हणजे एकंदरीत जे मृत्यू आहेत त्याच्यामध्ये 60 ते 70%
हे नॉन कम्युनिकेबल डिसीज किंवा असंसर्गजन्य आजार आहेत. याच्याशिवाय जर समाजाने योग्य प्रकारे ते जाणून घेतलं आणि जेवढा होईल तेवढा जर त्याच्यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर हे मृत्यूचं प्रमाण कमी करता येऊ शकतं, असं माझं मत आहे. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय. ऋषिकेश बोलताय अहिल्यानगरवरून. ऋषिकेशजी, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार, मी ऋषिकेश बोलतोय अहिल्यानगरवरून. तर सर मला असा प्रश्न होता, मला सोरायसिस या आजाराबद्दल तुम्ही काय सांगू शकता आणि त्यावर घेण्याचे उपाय सांगा सर मला. नक्कीच. अच्छा, धन्यवाद. सोरायसिस हा आजार आहे, हा त्वचेशी संबंधात आजार आहे आणि यामध्ये खरं म्हटलं तर हा आजार संसर्गजन्य नाही हे खरं आहे, पण हा कम्युनिकेबल जरी नसला तरी आजाराचं स्वरूप जे आहे ते जास्त भयानक आहे. पण आजार खूप साधा आहे, पण तो कंटिन्यूस राहतो. आणि आजार साधा आहे म्हणजे काय होतं, आपल्या शरीरामध्ये त्वचेचे 7 स्तर आहेत. त्याच्यातील वरचा स्तर हा जरा जाड होतो आणि नंतर खपली धरतो आणि नंतर निघून जातो. जोपर्यंत म्हणजे तसं बघायला गेलं तर हा आजार हा नैसर्गिक असल्याप्रमाणे आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करावं लागेल की तुमच्या जे पाणी पिण्याची पद्धत आहे किंवा पाणी किती तुम्ही पिता, शरीराची त्वचेचा निगा कशी राखता, ह्याच्यावरतीच तुम्हाला फोकस करायला पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे, वैद्याकडे गेलं पाहिजे. आणि जर शक्य असलं तर तुम्हाला पंचकर्म ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पर्गेशन किंवा आपण त्याला वमन आणि विरेचन हे दोन्ही घेतलं तर नक्की आराम येऊ शकतो. नक्कीच. म्हणजे सोरियासिस हा जो स्किनच्या संबंधित आजार आहे, खरं तर हा ऑटोइम्युन डिसीज आहे. म्हणजेच ॲबनॉर्मल सेल अँटीबॉडी अटॅक्स दी सेल, म्हणजे स्किन सेलला अटॅक करतात आणि त्यामुळेच हे इरिथेमॅटस स्केली पॅचेस येतात, जसं की आपल्याला सरांनी सांगितलं. पण त्या आजाराला आपण आयुर्वेदाने पूर्णपणे बरा करू शकतो. शोधन चिकित्सेने, म्हणजेच पंचकर्म चिकित्सेने आपण पूर्णपणे बरा करू शकतो. हे मीही स्वतः अनुभवलं आहे प्रॅक्टिशनर म्हणून. तर तुम्ही जवळच्या वैद्याला नक्कीच भेट द्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढचं तुम्ही प्रोसिजर करा, असा माझा सल्ला असेल. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की हृदयरोग म्हणजेच कोरोनरी आर्टरी डिसीज हे की आपण जीवनशैलीजन्य आजारांमध्येच घेतो, तर त्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल की हृदयरोगाचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे, ते आता कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस असो किंवा इतरही रिदम रिलेटेड काही आजार असो, ज्याला की आपण अरिदमिया म्हणतो, तर याचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आहारामध्ये आपण असे कुठले बदल केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला हृदयरोग टाळता येऊ शकतात? हृदयरोगाविषयी जर आपण विचार केला तर ट्रान्स फॅट असा एक शब्द आहे, जे की आपण जे तळलेले पदार्थ खातो, पॅक्ड फूड खातो, मगाशी आपण सांगितलंच त्याप्रमाणे, हे जर आहारात ठेवलं तर आपला प्रथमतः, आता तर लहान मुलांमध्ये पण दिसू शकते ते, की शरीराची ठेवणीनुसार वाढत गेलेलं वजन प्रथम होते, ते ॲक्च्युली वेट गेन झाल्यासारखं वाटतं किंवा वजन वाढतं. आणि वजन वाढण्याचं जर चालूच राहिलं तर मग शेवटी ओबेसिटी किंवा स्थूलता निर्माण होते. आणि स्थूलते झाल्यानंतर शरीरामध्ये लक्षात ठेवायचं की जसं शरीरावरती चरबी वाढलेली असते तशीच चरबी रक्तामध्ये सुद्धा फिरत राहते. आणि ह्या चरबीला जशी जागा मिळेल, जसं स्थानवैगुण्य मिळेल, जसं आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो जिथे स्थानवैगुण्य निर्माण होईल तिथे दोष जाऊन बसतात, तसंच हे आपल्या रक्तातील चरबी जी आहे ती रक्तवाहिनींच्या आतमध्ये चिटकून बसते. आणि चिटकून बसल्यानंतर आयाम जो रक्त वाहण्यासाठी जी लागणारी जागा आहे ती कमी होते आणि त्यामुळे हृदयाला जास्त तीव्रतेने किंवा जास्त दाब देऊन हृदयातील रक्त विस्फारित करावं लागतं. आणि हे जर वाढत चाललं म्हणजे हृदयाला सतत
दाब देऊन जास्त उच्च म्हणजे ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो, जर दाब देऊनच रक्ताचं प्रसारण करावं लागतं, ह्यानी व्हेसल्स किंवा ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये काठिण्यसुद्धा निर्माण होतं आणि मग स्ट्रोक किंवा हृदयविकार किंवा आपण ज्याला हृदयावसाद असा आजार दिसून येतो. नक्कीच. आणि त्याची चिकित्सा किंवा उपचार करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. सर, आपल्याला एक फोन येतोय. मनकरण बोलतायत सोलापूरवरून. तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. मकरनजी, प्रश्न विचारा. नमस्कार. हा, माझा प्रश्न होता की पोटाच्या लहान आतड्यामध्ये सूज आलेली आहे. मग त्यासाठी जीवनशैलीमध्ये काय बदल करावा लागेल? 6 महिने झाले की सूज येते या पोटाच्या लहान आतड्यामध्ये. नक्कीच, धन्यवाद. ओके. सर, काय सांगाल? हां, हे बघा मकरनजी, लहान आतड्यात सूज आली हे नक्की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हे इतर कोणी सांगितलेलं आहे? जर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर ती सूज काय येते, तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक, जर आहारच जर तुमचा चुकीचा असेल, ज्याला आपण म्हणतो की तिखट, सांगितलंच मगाशी, तिखट किंवा कटूक जास्त असेल, तर तिथे शरीरामध्ये नुसती लहान आतड्यालाच नाही तर जठराला किंवा आमाशयाला सुद्धा सूज येऊ शकते. आणि जर कंटिन्यूस तुम्ही जर तिखट आणि उष्ण पदार्थ खाल्ले किंवा अल्कोहोल, ज्याला आपण दारू सारखे जर काय पदार्थ जात असतील शरीरामध्ये, तर आतल्या स्तराला जी आपण आंत्रवह स्रोतस म्हणतो किंवा आंत्र आणि बाकीचे जे अवयव आहेत त्यांना हळूहळू सूज येते आणि नंतर ते सर्व GI ट्रॅक्टमध्ये किंवा पचन संस्थेमध्ये पसरते. आता जर डॉक्टरांनी हे निदान कशावरून केलं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा आजार खाण्यापिण्यामुळेच झाला असेल तर तुम्हाला स्वतःला सुद्धा लक्षात येतं आहे की आपण काय खाल्ल्यानंतर आपला आजार वाढतो आहे. बरेचसे लोक तिखट खातात, गावचे लोक, तर त्याच्यापेक्षा तिखट तुम्ही आणि तेलकट जे असेल ते कमी करा. भाज्या, ज्या फळभाज्या किंवा हिरव्या पालेभाज्या खा ज्याच्यामध्ये तिखट टाकायचं नाही. आणि जमलंच तर तुम्ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ म्हणजे ताक, त्यातल्या त्यात ताकाने लहान आतड्यावरती सूज कमी होऊन जाईल. ह्याच्यामध्ये जर ते संक्रमणजन्य व्याधी आहे का हे डॉक्टरांनी रक्ततापासून जर सांगितलं किंवा सोनोग्राफीमधनं जर सांगितलं तर त्याबाबत त्या विशेष करून त्याची चिकित्सा करून औषधोपचार केला पाहिजे. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत लोंढे सरांसोबत. सरांनी आपल्याला आहाराचं महत्त्व सांगितलं, विहाराचं महत्त्व सांगितलं व जीवनशैलीजन्य कुठले आजार आहेत जसं की डायबिटीज, स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयाचे काही विकार किंवा इतर कॅन्सरसारखे विकार याबद्दलही आपल्याला माहिती पुरवली. त्यासोबत सरांनी इतर आपल्यासोबत चर्चा केली. त्यात आपल्याला हे पटवून दिलं की खरं तर आहार जर बरोबर असेल, तुमचा षड्रस आहार जर बरोबर असेल तर तुम्हाला आजार कमी होणार किंवा आजार झाला असेल तर त्याला आपल्याला टाळता नक्की येऊ शकतं, त्याची तीव्रता नक्की आपल्याला कमी करता येऊ शकते. सर, आपल्याला एक फोन येतोय. BN नवले बोलतायत अहिल्यानगरवरून. सर, तुमचा प्रश्न विचारा. आता येतो का आवाज टीव्हीचा? नवले सर, प्रश्न विचारा. हो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जीवनशैली आजार आणि स्मृतिभ्रंश यांचा काही संबंध आहे का? आणि संबंध असल्यास त्यावर काय उपाय आहे? अच्छा, धन्यवाद. त्यांचा प्रश्न असा आहे, स्मृतिभ्रंश हा जीवनशैलीचा आजार आहे का? तर खरं म्हटलं तर स्मृतिभ्रंश हा मेंदूशी संबंधित आहे. आता मेंदू एक अनेक छोटे छोटे सेलने बनलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक कनेक्शन्स आहेत, सर्किट्स आहेत. स्मृतिभ्रंश होणं म्हणजे तुमच्या लक्षात कमी राहणं. तर लक्षात कमी राहणं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काही करता का?
लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे आजकाल आपण जीवनशैलीच्या बाबतीत म्हटलं तर आपण स्वतः विचार करायचं बंद केलेलं आहे. आपण सर्व विचार हे दुसऱ्याने दिलेले, आपल्या फोनवरती आलेले किंवा कोणीतरी सांगितलेले असेच ऐकत असतो. त्याच्यावर विचार करायला आपल्याला वेळ काढावा लागतो. आणि जर आपली स्मृती वाढवायचीच असेल, कारण जीवनशैलीमध्ये नक्कीच स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला वेळच मिळाला नाही वाचायला, तुम्हाला विचार करायला वेळ मिळाला नाही, तर स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. आता ह्याच्यावरचा उपाय जर सांगायचा झाला, जर तुम्हाला बुद्धिबळ खेळता येत असेल तर तुम्ही बुद्धिबळ खेळलं पाहिजे. जर तुम्हाला वाचनात अरुची असेल तर रुची वाढवायला पाहिजे. सतत वाचन केलं पाहिजे. सतत ते जे कॅरेक्टर्स येतील त्याविषयी तुम्ही तुमचा विचार तयार केला पाहिजे. आणि जर काही वाचत असाल, शेवटपर्यंत जाण्याच्या आधी तुम्ही स्वतःचे आडाखे त्या स्टोरीबाबत किंवा त्या वाचनाबाबत जर करत असाल, ह्याचा अर्थ तुम्ही स्मृतीला ताण देत आहात. आणि स्मृतीला ताण दिला तर स्मृती टिकून राहते. जर विचार करायचं सोडलं तर स्मृती नाश होणार. एवढं साधं आहे. नक्कीच. आणि त्यासोबत काही आजारांशी संबंधित सुद्धा तुमचं स्मृतिभ्रंश असू शकतं. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं आहे B12 कमी असणं. तर ते B12 जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये कमी असतं, तेही बघणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच अल्झायमर्स वगैरे सारखे जे डिसीज असतात त्यातही आपलं लक्ष घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सरांनी जसं सांगितलं की तुम्ही विचार केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही आम्हाला हृदयविकारबद्दल सांगितलं, त्यासोबत एक महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे स्थूलता, ओबेसिटी. आणि खरी जी संप्राप्ती आहे, खरा जो पॅथोजेनेसिस आहे हा इथूनच चालू होतो. तर ओबेसिटी किंवा स्थूलता याबद्दल तुम्ही काय सांगाल? याला कसं टाळता येऊ शकतं? मगाशी जसं सांगितलं तसं पहिल्यांदा वजन वाढतं आणि नंतर स्थूलता वाढते. म्हणजे BMI जो 25च्या पुढे जात गेला की मग तुम्हाला आपण स्थूलता आहे असं म्हणतो. तर स्थूलता कमी करायला खूप साधे साधे उपाय आहेत. पहिल्यांदा आपण स्वतः आपल्या वजनावरती किती लक्ष ठेवतो हे महत्त्वाचं आहे. गेल्या महिन्यात किती होतं, ह्या महिन्यात किती आहे, किंवा 6 महिन्यापूर्वी आपलं वजन किती होतं हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जर तुम्ही स्वतःहून ठरवता की माझं वजन वाढत चाललं आहे आणि ह्याच्यावरती जर व्याधीजनिक नाही, जर कुठलाही रोग नाही आपल्याला, जसं की थायरॉईड वगैरे जर असलं तर स्थूलता वाढू शकते. पण जर तसं नसेल तर तुम्हाला स्वतःच्या पहिल्यांदा आहारावरती लक्ष दिलं पाहिजे. आपण खरं म्हटलं तर खूपच आपल्या शरीरावरती लक्षच देत नाही असं दिसून येतं. कारण बरेच लोक कामाच्या एवढ्या कामामध्ये व्यस्त असतात की त्यांना स्वतःच्या शरीराबाबत विचार करायला मिळत नाही. आता हे स्थूलता जर वाढायला लागली असं जर लक्षात आलं, जर तुम्ही ऑफिसमध्ये, कारण हे वाढण्याचं कारण कसं आहे, बऱ्याच लोकांच्या बाबतीत असंही आहे की ते घरातून निघाले तर कामावर गेल्यानंतर जे 6 ते 8 तास निव्वळ बसून राहतात. अर्थात ते जीवनशैली त्यांना ती कंपेल्ड जीवनशैली आहे. म्हणजे त्यांना तो नाईलाजाने ते जगण्यासाठी आवश्यक असलेली ती शैली आहे, ती त्यांना स्वीकारावी लागलेली आहे. जर तुम्ही बसून राहिलात सतत तर शरीरामध्ये हालचालच होणार नाही. आणि ज्या कॅलरीज आहेत किंवा जे तुम्ही जेवण जेवलेलात ते जसं नाश व्हायला पाहिजे किंवा त्याचा जसा वापर व्हायला पाहिजे, त्या कॅलरीज तशाच्या तशा शरीरामध्ये पडून राहतात, जमून राहतात. आणि ह्याच्यातून पुढे मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच हृदयविकारापर्यंत ते जाऊ शकतं. म्हणजेच वजन वाढणं किंवा ओबेसिटी हा साधा आजार मुळीच नाही, कारण तो सरळ हृदयावरतीच परिणाम करत असतो. मग ह्याच्यावरती उपाय फार सोपा आणि एकदम साधा आहे. जसा की जे काही काम असेल, जसं की आपल्या ऑफिसमध्ये आपण पाणी पिऊनला मागतो, खरं म्हणजे तेवढं पाणी घ्यायला तरी आपण उठलं पाहिजे. हे एक साधी एक कॅलरी जळू शकते. कुठलंही काम जे आपण दुसऱ्याला सांगतो ते आपण स्वतःहून करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता नवीन खूप ॲडव्हान्स विचार आलेले आहेत, जसे योगामध्ये सुद्धा आहेत की तुम्ही बसूनसुद्धा योगा करू शकता, खुर्चीमध्ये वेळ काढू शकता. थोडं 2 मिनटं जरी वेळ काढलात
तरीसुद्धा तुम्ही तिथल्या तिथे बसल्या बसल्या शरीराची हालचाल करू शकता, हाताची हालचाल करू शकता. बसल्या बसल्या पायाची सतत जसं टेलर करतो तशी जरी तुम्ही हालचाल करत राहिला तरी जे रक्त आणि जे बाकीचे क्षार पायामध्ये जमून राहतील, जे तुम्हाला सूज आल्याप्रमाणे वाटतील आणि रक्त अभिसरण जे व्हायला पाहिजे, जे बंद पडत जातं ते सतत चालू राहील. याने तुमच्या शरीरामध्ये कॅलरीजसुद्धा जळतील, रक्तस्रावसुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला थकवासुद्धा येणार नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, बसल्या बसल्या आपल्या शरीराची हालचाल केली पाहिजे. एक सतत स्क्रीनकडे बघत राहणं आणि त्याप्रमाणेच काम करत राहणं आणि स्वतःच्या शरीराची हेळसांड करणं हे चूक आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की तुम्ही स्वतः तुमच्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे. नक्कीच हे तुम्ही खूप सुंदर गोष्ट सांगितली. सर आपल्याला एक फोन येतो आहे. ज्योती पाटील बोलत आहेत धुळ्यावरून. ज्योतिताई तुमचा प्रश्न विचारा. हो, 6 महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन झालं गर्भपिशवीचं. गर्भपिशवीचं ऑपरेशन झालंय 6 महिन्यापूर्वी. कसलं गर्भपिशवी. ओके हा बोला. हा, ऑपरेशन वगैरे ओके झालं, काही त्रास वगैरे काहीच नाही. हा, पण मग त्यानंतर मला झोप येत नाही, दिवसा बी नाही आणि रात्री पण नाही. नक्कीच. ओके, धन्यवाद. हे बघा, तसं बघायला गेलं तर युटेरस किंवा गर्भाशयाची पिशवी काढून टाकली तर त्याचा आपण डायरेक्ट झोपेशी संबंध लावणं काही योग्य नाही. एक मात्र नक्की की तुमची प्रकृती कशी आहे, शारीरिक प्रकृती तशीच मानसिक प्रकृती कशी आहे हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सतत विचार करत बसला की माझी गर्भपिशवी काढलेली आहे, माझी गर्भपिशवी काढलेली आहे, माझ्यामध्ये काहीतरी न्यूनत्व आलेलं आहे आणि त्याने पुढे काय होईल, नंतर कसं होईल, असे सतत छोटे छोटे जर विचार करत असाल तर मग झोप कमी होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं झोप आवश्यक असण्यासाठी किंवा चांगली झोप लागण्यासाठी जे तुमचा नेहमीचा बिछाना आहे किंवा जागा आहे किंवा त्या बेडरूममध्ये असणारे लाईट आहे किंवा तुम्हाला त्रास होणारा डासांचा त्रास किंवा कीटकांचा किंवा ढेकणांचा त्रास, ह्याच्यामुळे तर झोप तुमची अपूर्ण होते किंवा लागत नाही असं नाही ना, हे पहिल्यांदा आपल्याला शोधायला पाहिजे. आणि तुम्ही थोडं मनन करा किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो ते करा. मनाला शांती द्या की हे काही नाही आहे, हे जे आवश्यक होतं तेच डॉक्टरांनी केलेलं आहे आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही, आपोआप झोप लागेल. बरं, आपण मनाबद्दल किंवा स्ट्रेस एन्झायटीबद्दल बोलणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत जीवनशैलीजन्य आजारांबद्दल. विश्रांतीच्या आधी आपल्याला उच्च रक्तचाप, मधुमेह किंवा स्थूलता, हृदयाशी संबंधित विकार याबद्दल आपल्याला सरांनी माहिती पुरवली आणि आपल्यासोबत चर्चा केली. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की स्ट्रेस, एन्झायटी किंवा डिप्रेशन हे मनासंबंधित जे आजार आहे त्यांना आपल्याला कसं टाळता येऊ शकतो? म्हणजे जीवनशैलीमध्ये आपण काय असे बदल केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला मनासंबंधित म्हणजे हे जे स्ट्रेस एन्झायटी आहे हे होणारच नाही? आता व्यक्ती तितक्या प्रकृती. काही व्यक्ती असतात त्या खूप भावूक असतात, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा विचार येतो, त्यावर ते तासनतास विचार करू शकतात. काही व्यक्तींना तुम्ही काही बोललात तरी त्यांना काहीच वाटत नाही किंवा त्याचा त्यांना राग येत नाही, ते लक्षही देत नाही, ते कुठल्याही तुम्ही केलेल्या कॉमेंटविषयी त्यांना काही दुःखही होत नाही. माणूस जो व्यक्ती एन्झायटीमध्ये जातो किंवा डिप्रेशनमध्ये जातो त्याला कारणं अशी आहेत, जर एखादी घटना सतत घडत असली, जसं की बॉस, तुम्ही सर्व काम करता हे तुम्हाला तसं वाटत असतं जरी करत असला, आणि जर तुमचा बॉस सतत तुम्हाला काही ना काही छोट्या छोट्या चुका काढून त्रास देत असे असं तुम्हाला वाटत असतं
असं घडू शकतं. मग ह्याच्यावर तुम्ही विचार करत बसलात तर होतं वेगळंच, की आणखीन एखादी चूक होऊ शकते. तुम्ही बॉस किंवा तुमचा साहेब काय म्हणाला, तुम्हाला का ओरडला, ह्याचं तुम्ही सरळ त्यांना जाऊन विचारू शकता, की सर माझं नक्की काय चुकलं आणि मी ह्याच्यामध्ये कसा बदल करू. हे केलं की तुमची त्या गोष्टीपासून मुक्तता होऊ शकते. आणि ज्या वेळेस सर्वच तुमचे आजूबाजूचे मित्रमंडळी किंवा ऑफिसमधले काही लोक जर तुमच्यावरती असं तुम्हाला वाटत असतं वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी बोलतायत, तर लक्षात ठेवा तुम्ही तसा विचार करण्याचा पहिल्यांदा बंद करा. तुम्हाला स्पष्ट वक्तेपणा थोडा तरी आणायला पाहिजे आणि त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही काय बोलता आहात. कधी कधी हे मनाचे भाससुद्धा असू शकतात, ते त्यांच्यामध्ये व्यक्तिगत बोलत असतात, तरी तुम्हाला तसं वाटतं की माझ्याविषयीच ते बोलत आहेत. हे सर्व प्रकार जे मनाशी संबंधित आहेत हे स्वतःच्या मनाविषयी आहेत आणि त्याचा संबंध तुम्ही दुसऱ्याशी लावता आणि म्हणून तुम्हाला ते ज्याला आपण डिप्रेशन म्हणू किंवा एन्झायटी म्हणू असं वाटू लागतं. कारण डिप्रेशन एन्झायटी पहिल्यांदा येते, म्हणजे आधी काळजी वाटू लागते, हे कोण का बोललं, हे असं का झालं, हे तसं का झालं, हे पहिल्यांदा एन्झायटी येते. आणि एन्झायटीनंतर जास्त जर झालं तर तुम्हाला त्यापासून विकार म्हणजे डिप्रेशनही येऊ शकतं. आता ह्याचा एक साधा सरळ जसा उपाय मी सांगतोय तसं तुम्ही मोकळं व्हा. तुम्ही समोरच्याला सरळ जाऊन भिडा, काही होत नाही, सरळ विचारून घ्या त्याच्या मनात काय आहे किंवा तुम्हाला काय वाटलं तेही तुम्ही सांगू शकता की मला असं वाटतंय बाबा. आणि ते जी घटना घडली त्याचं उत्तर त्याच वेळी मिळवा. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाताय असं वाटायला लागलं, ज्यावेळेस तुम्हाला सतत झोपावं असं वाटतंय, कोणाशी बोलावं असं वाटेना किंवा कुठे कशातही भाग घ्यावा वाटेना, काही वाचन करावं वाटेना, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षतः काहीच करायला तयार नाहीत, हे चांगलं लक्षण नाही. जर हे मित्रांमध्ये जर असं दिसायला लागलं की एखादा व्यक्ती आपल्यामध्ये बरोबर पार्टिसिपेट होत नाही, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याला मेडिटेशन आणि इतर गोष्टींच्या बाबतीत त्याचं मन कसं प्रसन्न होईल ह्या बाबतीत सर्वांनी त्याच्याशी संपर्क साधून त्याला आपल्यामध्ये परत घेतलं पाहिजे, ज्याने त्याचं अँझायटी आणि डिप्रेशन जे असेल ते कमी होऊन जाईल. म्हणजे समुपदेशन किंवा काउन्सिलिंग केली पाहिजे. सर आपल्याला एक फोन येतोय, निलेश बोलत आहेत कसाऱ्यावरून. निलेशजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हां सर, नमस्कार. हां नमस्कार. मला फंगल इन्फेक्शन मध्ये आयुर्वेदिकमध्ये काय उपचार आहेत आणि त्याची कसा उपचार घ्यावा त्याबद्दल माहिती पाहिजे होती. धन्यवाद. धन्यवाद. फंगल जे तुम्ही म्हणताय, कुष्ठ जो आजार आहे हा मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच तुमच्या रक्तामध्ये काही बदल झाला तर होत असतो. ह्याच्याशिवाय आपले जे विहार जसं आपण म्हणतो किंवा जसं त्याच्यामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये दमटताय अशा जर जागेमध्ये राहत असाल किंवा तुम्ही कपडे जे वापरता जर ते सिंथेटिक म्हणजे जर खादीचे किंवा खादीच्या म्हणण्यापेक्षा कॉटनचे जर नसतील आणि जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये येऊन काम करून पुन्हा जर कसाऱ्याला जात असाल 2-2 तासाचा प्रवास करून, तर लक्षात ठेवा आपल्या शरीरातील सर्व भागाला शुद्ध हवेची सुद्धा गरज असते आणि ज्या ठिकाणी हवा जात नाही त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होत असतं. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मोकळे ढाकळे कपडे वापरायला पाहिजेत. त्याच्याशिवाय सिंथेटिक जर असतील ते बंद केले पाहिजे आणि आपल्याला सरळ साध्या सुती कपडे वापरायला पाहिजेत. आणि जसं वेळ मिळेल तसं तुम्ही स्वच्छता, त्या भागाची स्वच्छता ठेवली पाहिजे. आणि उपाय जो सांगताय तुम्ही तो औषधजन्य उपाय, तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्याकडनं घ्या, कारण पंचकर्म डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे मग तुम्ही ते करून घ्या. वमनापासून ते स्नेहस्वेदन किंवा काय जे डॉक्टर त्यावेळेस सांगतात बघून त्याप्रमाणे होऊ देत. याला बाह्यकृमीसारखं आपण बघू शकतो. सर माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आयुर्वेदानुसार आपण जीवनशैलीजन्य आजारांसाठी कसं बघू शकतो, म्हणजे याला उपचार कसा करायचा, संक्षिप्तमध्ये आम्हाला सांगा. हां संक्षिप्त सांगतो. जीवनशैलीमध्ये खास करून तर तुम्हाला जे 2 मगाशी जीवनशैली आपण बघितल्या, एक
अनुकरणाने आलेली जीवनशैली, आणि दुसरी जी आहे ती तुम्हाला नाईलाजाने स्वीकारलेली जीवनशैली. अनुकरणीय जीवनशैली तुम्हाला बंद करता येते, पण त्याला पण थोडासा त्रास होऊ शकतो. जिथे जिथे आपल्याला कळते की ह्या अनुकरणामुळे आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो आहे, जसं की आपण मित्रांमध्ये बसून एकावर एक चहा पित राहिलात तरी त्यांनी शरीरामध्ये पित्त वाढतं, ॲसिडिटी वाढते. किंवा मित्रांमध्ये बसून सिगरेट पित राहिलात एकामागे एक, तर ते सुद्धा धोकादायक आहे. नक्कीच हे टाळता येतं. तुम्ही मनाचा धीर करून जर बोललात आणि हळूहळू जर प्रयत्न केलात, सरळ ते बंद करता येतं. म्हणजे अनुकरण करून आलेलं जे तुमचं व्याधी असेल किंवा काय, तर अनुकरणात आणि ते जाऊ शकतं. परंतु ज्या जीवनशैलीमध्ये, शैली हा जरी शब्द असला तरी ते कंपल्शन आहे, आणि तशी जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहूनच, जसं मगाशी मी सांगितलं की जर आपण कॉम्प्युटरवरती जरी काम करत असलात तर तिथे बसून तुम्ही मान दोन्ही साईडने गोल फिरवू शकता, पुढे मागे नेऊ शकता आणि मान ढिल्ली सोडू शकता. हातपाय तिथे बसून फिरू शकता, पायाची सतत हालचाल करू शकता. जेवढं होईल तेवढं तुम्ही स्वतःच काय आपण बदल करू शकतो ते केलं पाहिजे, आणि त्यानुसार वागलं पाहिजे, आणि ह्या जीवनशैलीतून आपण चांगलं आरोग्य टिकवू शकतो, हेही शक्य आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हाला जीवनशैलीजन्य आजार हे कुठले आहेत आणि त्याची आपण चिकित्सा किंवा उपचार कसं करू शकतो किंवा यांना टाळू कसं शकतो याबद्दल आम्हाला सांगितलं. तर सर तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.